या ठिकाणी या श्रावण मासामध्ये असणारी ही वारी आणि ही सर्व वारकऱ्यांची गर्दी आपण पाहत आहे। संपूर्ण वारकरी या श्रावण मासाच्या पर्व काळावर आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाकरता अशी अफाट गर्दी या ठिकाणी झालेली आहे। रांगाच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे आणि हे लागून या ठिकाणी भाविकांची दर्शनाकरता सर्व भाविक या ठिकाणी आतुर झालेले आहे। अनेक वारकरी या ठिकाणी आलेले आहे। आमचे एक अंध वारकरी आपले हरिभक्तपरायण दिगंबर महाराज नेहमी आईसाहेबांच्या वारीला येतात। आपण वारीविषयी त्यांच्या भावना ऐकू। बोला, तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला वारीचा आनंद काय वाटतो? आदिशक्ती मुक्ताईचा दर्शनाचा अनुभव काय आहे? आपण इथं आल्यानंतर मुक्ताईच्या दरबारात आल्यानंतर आम्हाला समाधान वाटते आणि मुक्ताबाईच्या वारीची सुद्धा आपल्याला जोड वाटते की बा आज मुक्ताबाईची वारी आली, अधिक पुढच्या महिन्याला कधी येईल अशी आपण वाट बघत असतो नेहमी। आणि वाट बघल्यानंतर इथं आल्यानंतर आपण समाधान वाटते की बा कीर्तन हरिपाठ काकळा हे केल्यानंतरही समाधान वाटते। या ठिकाणी कीर्तन भजन करणं हेच खरी वारी आहे। आमचे हरिभक्तपरायण गुरुबंधू श्री योगेश महाराज हे सुद्धा यांच्या आपल्या परंपरेचेच पाईक आहे आणि ते दर वारीला या ठिकाणी वारी करता आईसाहेबांच्या येत असता। आई इथं आल्यानंतर काय समाधान प्राप्त होतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। बोला तुम्ही बोला। हजारो वर्षाची ही वारकरी परंपरा आहे आणि या परंपरेनुसार अनेक हजारो भक्त या ठिकाणी आईसाहेबांच्या या दरबारात येऊन आईसाहेबांच्या दर्शनाचा सुंदर अशा प्रकारचा आनंद घेतात आणि या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करतात आणि आपल्या परंपरेनुसार नित्यवारीला येऊन आपली परंपरा जपवतात। अशा प्रकारची आईसाहेबांची वारी या ठिकाणी परंपरेगत चालू आहे आणि चालू राहील। महाराजांनी सुद्धा आपल्याला आईसाहेबांच्या वारीबद्दल सांगितलेलं आहे। आपल्याला हे जे वारकरी दिसतात संपूर्ण गेली सकाळच्या 4 ते 5 वाजतापासून ही भाविकांची अतोनात गर्दी या ठिकाणी वारीची आहे। आईसाहेबांच्या वारीकरता संपूर्ण प्रदेशातून विदर्भ मराठवाडा खानदेश आणि मध्य प्रदेश या चारही परिसरातून लोक या ठिकाणी वारीकरता येऊन या ठिकाणी आईसाहेबांचं दर्शन घेतल्यानंतर समाधान व्यक्त करतात। जीवनामध्ये विवेक शांती आणि समाधान ही आईसाहेबांच्या दर्शनाने आपल्याला प्राप्त होते। अशा प्रकारचा हा वारीचा आनंद हे सर्व वारकरी उपभोगतात। महाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी अनिक नेनेबा साधन अमुचा विषय हरिकीर्तन। आज या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताईंच्या दरबारात ही असणारी एकादशी श्रावण वद्य अजा एकादशी या निमित्तानं भाविकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आईसाहेब मुक्ताई यांचा हा अधिकार मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती वरिष्ठामध्ये वरिष्ठ असणाऱ्या श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या आदिशक्ती मुक्ताईंचा हा वारी परंपरा अनेक आपल्या पिढ्यानपिढ्या ही वारी माझ्या वडिलाची मीराशिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा याप्रमाणे आपल्या घरामध्ये असणारी ही आईसाहेबांची आज ही वारी आणि या वारीनिमित्त या ठिकाणी हजारो भाविक उपस्थित झालेले आहे। वारीचा आनंद काही वेगळा असतो। शास्त्रामध्ये असं सांगतात जीवनामध्ये वारी व्रत वैकल्य हे अतिशय महत्त्वाचं आहे। पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत। आपल्या जीवनामध्ये वारीची ही परंपरा आपल्या घराण्यामध्ये असणं किंवा आपल्या जीवनामध्ये वारी घडणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि तीच वारी आईसाहेबांची आपल्या परिसरामध्ये विदर्भ मराठवाडा खानदेश मध्य प्रदेश या चारही परिसराला जोडणारं दैवत जर कोण असेल तर आदिशक्ती मुक्ताई आहे आणि या मुक्ताईच्याच कृपेनं आपल्या जीवनामध्ये ही दिव्य परंपरा हा लाभ आपल्याला प्राप्त होत आहे। लळीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई मुक्तामध्ये मुक्त श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाई आहे। जे ज्येष्ठ आहे त्यांना पण श्रेष्ठात श्रेष्ठ असणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाई त्या मुक्ताईंची ही प्रत्येक महिन्यातली वद्यवारी पवित्र असणारा हा श्रावण मास म्हटल्यानंतर हा पूर्व पुण्य काळाचा आहे
आणि हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे। यावर्षी जगद्गुरू तुकोबारायांचं 375वं वैकुंठगमन वर्ष आहे आणि विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा जन्मशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी हे वर्ष आहे। 150 वर्ष विश्वमाऊली ज्ञानोबारायांना जन्माला येऊन होत आहे आणि त्या वर्षामध्ये आपण श्रावण मासाच्या या पर्वकाळावर वारीमध्ये आहो, हे आपलं अनंत जन्माचं भाग्य आहे। हेच भाग्य आईसाहेबांच्या कृपेनं आपल्याला जन्मोजन्मी प्राप्त व्हावं ही मुक्ताई चरणी प्रार्थना करू। धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठे, झाले समाधान पायी स्थिरावले मन, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा। आपल्या जीवनामध्ये संत दर्शन होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण बहु अवघड असे संत भेटी परी जगजेठी करुणा केली। संत दर्शन जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये आपल्याला शीतलता आणि समाधान प्राप्त करून देणारं हे संत दर्शन आहे। आदिशक्ती मुक्ताईंच्या दरबारामध्ये आज आपण आल्यानंतर सुखाचा निधान तो माझा सोपान आणि विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई। आपल्या जीवनामध्ये खरी विश्रांती, खरी श्रांत अवस्था आपल्याला या वारीच्या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण वारीमध्ये बरेच भाविकांची गर्दी आहे, भाविकांना आपण काही दर्शनाचा अनुभव इथं आल्यानंतर आपण विचारू। आपल्याला एक वारकरी आपल्या समवेत आहे, त्यांना आपण विचारू की बाबा, तुम्ही वारीला आल्यानंतर आणि आईसाहेबांचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय आनंद प्राप्त होत आहे? आम्हाला ह्या वारीला आल्यानंतर संत दर्शनाचा लाभ होतो आहे। हे असं आमचं हे आहे, चांगले चांगले संतमुनी भेटत आहे आणि हे संत दर्शनाचा लाभ हा महत्त्वाचा आहे। धन्यवाद बाबा। आपण वारीचा आनंद त्यांनी आपल्याला सांगितला की आपल्याला संत महंत सिद्ध ऋषी होती सर्व साधकांची भेट होते। आपण एक वारकरी आई या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना आपण आईसाहेबांच्या वारीचा आनंद, बऱ्याच वर्षापासून ते वारी करत आहे, त्यांना आपण विचारू। बोला आजी। हा, वारीला आल्यानंतर दर्शनाचा आनंद, हरिपाठ, काकडा, कीर्तन, भजन पूजन सगळं। ऐका, त्यांनी आपल्याला अनुभव सांगितला वारी म्हणजे काय। या ठिकाणी येऊन भजन करणं, चिंतन करणं, आईसाहेबांचं दर्शन घेणं म्हणजे कथा त्रिवेणी संगम। आपल्या जीवनामध्ये इथं येऊन नामस्मरण घडणं हीच खरी वारी आहे। वारीचा नियमच आहे काय, चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा। इथं येऊन हरिकथा करणं, भगवंताचं नामचिंतन करणं हीच खरी वारी आहे। असाच आनंद आईसाहेबांच्या कृपेनं आपल्याला जन्मोजन्मी मिळत राहो। या श्रावण मासाच्या पर्वकाळावर आपल्याला संत दर्शन होत आहे। साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ताबाई की, सद्गुरु सखाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय।